नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांच्या दर्शनासाठी गर्दी होत असल्यानं पोलीस यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत राकेश ओला त्यांनी देखील सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे आणि संपूर्ण मंदिर परिसरामध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे। त्यासोबत जे भाविक आहेत त्यांच्याशी देखील ते संवाद साधत आहेत। भाविकांना काही त्रास होतोय का, कुणी लूट करताय का किंवा काय त्रास जो आहे तो भाविकांना होतोय का या संबंधित सगळी माहिती जी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षक करतायत। एकंदरीत जर बघितलं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोच्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होत असतात आणि त्या अनुषंगाने जे एजंट आहेत किंवा जे भाविकांची लूट करतात अशांवर अंकुश घालण्यासाठी हा जो प्रयत्न आहे तो पोलीस प्रशासनाकडून केला जातोय। साई मंदिर प्रशासन देखील सज्ज आहे आणि तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांची देखील चर्चा जी आहे ती SP साहेबांनी केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ज्या उपाययोजना आहेत ते करण्यात येत आहेत। तर दुसरीकडे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी नगर मनमाड महामार्ग जो आहे त्यावर जी वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे, जी जड वाहतूक आहे ती दुसऱ्या मार्गे वळवण्यात आलेली आहे। त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन द्यावं यासाठी आता पोलीस यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात सतर्क झालेली आहे आणि स्वतः पोलीस अधीक्षक जे आहेत राकेश ओला ते या सगळ्या प्रकर्षानं या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत। आता काही सहलीतली मुलं आहे, विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी देखील पोलीस अधीक्षक जे आहेत ते संवाद साधत आहेत आणि अडचणींची माहिती जी आहे ती जाणून घेत आहेत। गर्दीच्या पार्श्वभूमीवर जे पाकिटमार आहेत किंवा भाविकांना लुटणारे जे टोळी आहे यांच्यावर देखील अंकुश ठेवण्यासाठी आता पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। एकंदरीत जर बघितलं तर सगळ्याच बाजूने जर बघितलं तर मंदिर प्रशासन असेल, मंदिराचा सुरक्षा विभाग असेल आणि त्यासोबत पोलीस प्रशासन असेल, हे सगळेच आता ज्या गर्दीची जी पार्श्वभूमी आहे त्या अनुषंगाने आता सुरक्षेची पाहणी करताना दिसत आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।